सोलापूर जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असणारे सचिन जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या भ्रष्टाचाराची खात्रीने चौकशी करणे, सचिन जाधव यांच्या विरोधात 2021 ते आजतागायत आलेल्या सर्व तक्रारी अर्ज, माहिती अधिकारातील अर्ज यावर शासन स्तरावर झालेल्या निर्णयाचे खुलासे व्हावे. सचिन जाधव यांचे सर्व भाडेतत्वावर जिल्हा परिषदच्या विविध विभागात लावलेल्या सर्व चारचाकी वाहना काढून टाकण्यात यावे. सचिन जाधव यांना स्वच्छता व जल जीवन मिशन अंतर्गत तालुकानिहाय शौचालय बांधकाम व भिंती रंगवण्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार याची चौकशी करा म्हणून गेल्या 3 दिवसापासून सूरज हुकुमसिंग राजपूत हे सोलापूर पूनमगेट जिल्हा परिषद येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहे. मी सूरज हुकुमसिंग राजपूत, सदस्य नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समिती सोलापूर. आज माझा आंदोलनाचा 3रा दिवस आहे. तर पाणी व स्वच्छता विभागातील भ्रष्ट व्यवस्थापक सचिन जाधव यांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी मी बेमुदत आंदोलनाला बसलेलो आहे. तुमची या ठिकाणी प्रमुख मागणी काय आहे? सोलापूर जिल्हा परिषद येथे जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असणारे सचिन जाधव यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या भ्रष्टाचाराची खात्रीने चौकशी व्हावी. तसेच सचिन जाधव यांच्या विरोधात 2021 ते आजतागायत जेवढे तक्रारी अर्ज व माहिती अधिकारातील अर्ज यावर शासन स्तरावर झालेले निर्णयाचे खुलासे व्हावे. सचिन जाधव यांच्या भाडेतत्वावर असणारे जिल्हा परिषद येथे भाडेतत्वावर असणारे 4 चाकी वाहने एर्टिगा, इनोवा तसेच स्विफ्ट डिझायरसारखे ते काढून टाकण्यात यावे व सचिन जाधव यांनी ग्रामीण भागामध्ये गावनिहाय कामात शौचालय बांधकाम तसेच भिंती रंगवण्याच्या कामात भ्रष्टाचार केलेला आहे त्याची चौकशी व्हावी. या मागणीसाठी मी आंदोलनाला बसलेला आहे. तर हे माझी मागणी मान्य नाही झाल्यास किंवा मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी पूर्ण नाही केल्यास मी यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे या ठिकाणी.